जय भीम जय भारत. मी प्रणित मोरे तुमचा लाडका. आज व्हिडिओ बनवण्याचा विषय एकच, नशा. आपल्या भारत देशात प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये व प्रत्येक सिटी व एरियामध्ये नशेबाज व नशेबाजांची टोळी व नशा जास्तीत जास्त प्रमाणे सर्क्युलेट होत आहे. त्याकरिता भारत देशात या लोकसभा निवडणुकीत जितकेही खासदार निवडून आले त्यांना मला कळकळीचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे व भारत देशात जितकेही स्टेट कमिशनर आहेत त्यांनासुद्धा कळकळीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की आपल्या भारत देशात प्रत्येक राज्यात व प्रत्येक स्टेटमध्ये ज्या प्रकारे नशा सर्क्युलेट होते, नशा विकणारे स्त्री व पुरुष हे भाडकाव आपले खिसे भरण्यासाठी नाबालिग स्कूल व कॉलेजेसच्या पोरांची लाईफ नशेच्या दलदलीत बर्बाद करत आहेत. जसे काही दिवस अगोदर पुणे विद्याचं माहेरघर मानणारे हे पुणे, त्या ठिकाणी अर्ली मॉर्निंगला वॉकला जात असताना एक मराठी ॲक्ट्रेसनी व्हिडिओ टाकली होती सोशल मीडियावर की हे पुण्याचं माहेरघर आहे, तिथे स्टुडंट्स शिकायला येत आहेत आणि त्याच माहेरघरात पुणेमध्ये नाबालिग स्टुडंट्स कॉलेजमध्ये ॲडमिशन करून शिकण्यासाठी आले होते. तेच स्टुडंट्स नशेच्या धुंदीत अर्ली मॉर्निंग त्या गार्डनमध्ये धुंद झोपले होते. ही व्हिडिओ पाहून अंगावर शरारा आला आणि वरली ठिकाणी सुद्धा मुंबईच्या जी दुर्घटना घडली, नशेबाज ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये नशा करून गाडी चालवत असताना जी फिमेल एक्सपायर झाली त्याच्या ॲक्सिडेंट थ्रू, त्या फिमेलसाठी तर न्याय भेटणारच, कारण की भारताचं संविधान भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. व नवी मुंबईसुद्धा नशेचं प्रमाण खूप इन्क्रीज होत आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेटच्या पोलीस कमिशनरांना व लोकसभा निवडणुकीत जितकेही खासदार निवडून आले त्यांना कळकळीचं आव्हान आहे की हे जे नशा विकणारे टोळी आहेत देशद्रोही, यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कारण की सवाल आहे युवा पिढीचा, टू सेव्ह यंग जनरेशन लाईफ ऑफ स्कूल्स अँड कॉलेजेस स्टुडंट्स फ्रॉम ॲडिक्शन्स. मी प्रणित मोरे तुमचा लाडका. जय भीम जय भारत.